मिरजेत तोंड दाबून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास. भर दुपारी चोरीची घटना घडल्याने भीतीचं वातावरण. परिसरात सीसीटीव्ही आणि एरंडोली गेट पोलीस चौकी सुरू करण्याची ओंकार शुक्ल यांची मागणी. आधी वृद्ध दाम्पत्याच्या घरी जाऊन चोरीची रेकी करून दुसऱ्या दिवशी वृद्धांच्या घरी लूट करण्याची घटना समोर आली आहे. भर दुपारी ब्राह्मणपुरी येथे वृद्ध महिलेच्या घरात जाऊन गळ्यातील 4.5 तोळे सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरट्यांनी 4 चाकी वाहनातून पळ काढल्याने परिसरात खळबळ उडाली. गजानन मंगल कार्यालय मागे कृष्णेश्वर सहनिवासमधील ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी यांच्या पत्नी पद्मा यांच्या गळ्यातील 4.5 तोळ्याचे गंठण चोरून चोरट्यांनी पळ काढला. भर दुपारी ही घटना घडल्यामुळे ब्राह्मणपुरी येथे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. जोशी यांच्या घराची बेल वाजवल्यानंतर त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला. यावेळी चोरट्यांनी वृद्धीचं तोंड दाबलं. दुसऱ्या चोरट्याने गळ्यातील दागिन्याला हिसडा मारून दोघी पसार झाले. या घटनेची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले, डीपी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ज्योतिष विचारण्याच्या कारणावरून काल 2 मध्यम वयाचे 2 व्यक्ती आले होते. कोल्हापूर येथून आलो असून ज्योतिषीबद्दल विचारलं. त्यानंतर त्यातील आज एक व्यक्ती चोरीमध्ये होता असं जोशी यांनी म्हटलं आहे. 6 महिन्यापूर्वी जोशी यांच्या घरी मोबाईल चोरीची घटना घडली होती. ब्राह्मणपुरी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. त्याचप्रमाणे एरंडोली गेट पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ओंकार शुक्ल यांनी केली आहे. नमस्कार, मी ओंकार शुक्ल, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. ह्या गजानन मंगल कार्यालय ब्राह्मणपुरीच्या मागच्या बाजूला कृष्णेश्वर अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरती हरिभाऊ जोशी नावाची वृद्ध वयस्कर आणि त्यांची पत्नी असं 2 जण राहतात. त्यांच्या घरामध्ये आज त्यांच्या पत्नीचा तोंड दाबून 4.5 तोळ्याचं गंठण चोरीला गेलेलं आहे. कारमधनं आलेली ही 4-4 माणसं ते काल रेकी करण्यासाठी आल्याचं समजतं. ही जोशी हे ज्योतिषाचार्य आहेत. ज्योतिषीय विचारण्याच्या बहाण्यानं ते आले आणि त्या महिलेच्या गळ्यातलं गंठण चोरून घेऊन गेलेले आहेत. तर ह्या ठिकाणी अशा बऱ्याच चोरीच्या प्रकरणं घडलेली आहेत. छोट्या छोट्या दुकानातल्या चोऱ्या झालेल्या आहेत. तर पोलिसांनी या ठिकाणी लक्ष घालून कडक कारवाई करावी. या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचं प्रयोजन करावं अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर मिरजेमध्ये ब्राह्मणपुरी भागात एरंडोली पोलीस स्टेशन आहे. त्या एरंडोली गेट पोलीस स्टेशन बरेच दिवस बंद झाले. ती चालू करायला पाहिजे. तिथं कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक व्हायला पाहिजे. म्हणजे यातले प्रकार थोडे कमी होतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.